नमस्कार. आपण ऐकतोय डॉक्टर सौ कुमुत्ते गोसावी लिखित परमपूज्य हरिकाका गोसावी यांचं चरित्र आणि अनुभव ग्रंथ हरिगंध. आजचा आपला भाग चाललेला आहे 56वा, प्रकरण चाललं आहे 7वं, दत्त संप्रदायाशी. हरिकाकांची एकंदरच जीवन कार्यपद्धती बघितली तर ती काही अंशाने का होईना परंतु दत्त संप्रदायाशी नातं दर्शवणारीच भासते. विशेषतः त्यांनी चालवलेली दत्त उपासना, हरिमठातील दत्त मंदिराचं स्थान, ज्या एकनाथी परंपरेतील हरिवंश त्या वंशाशी अनुबंध जोडणारी आदिनाथांपासून दत्त परंपरा आदी बाबींवरून या नाट्यातील जवळीक स्पष्ट होते. तसा तो मूळ अवधूत संप्रदाय त्यांच्याशीही हे नातं आहेच आहे. कार्यपूर्तीसाठी, कार्यसाफल्यासाठी विशिष्ट वेळ देणं ही पद्धती दत्त संप्रदायात रूढ असल्यामुळे हरिकाकांनी वेळेचं जे महत्त्व ते जाणून नामात नेमात त्याचा अतिशय कल्पकतेने उपयोग करून घेतलेला आहे. मुळातच या संप्रदायाचा नसलेला गृहस्थाश्रमाचा स्वीकारही नरसिंह सरस्वती यांनी लोककल्याणासाठी, लोकसंवादासाठी तत्कालीन काळच्या दृष्टीने एक गरज म्हणून केला. त्यामुळे त्यांचं संन्यासाश्रमी शिष्यही तसे संख्येने कमीच होते. नरसिंह सरस्वती यांनी समाज बांधवांना एकत्रित आणलं. त्यांना धर्माचा अधिकार मिळावा म्हणून अहर्निश कार्य केले. तसे प्रयत्न आज परमपूज्य पांडुरंग शास्त्री आठवले यांच्यासारखेच करत आहेत. ती काळाची आजची फार मोठी गरजच आहे. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरः, गुरुस्साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. श्री हरिकाका यांच्या कुंडलीत काही महत्त्वाचे योग झाले असल्यामुळे ज्योतिषशास्त्रदृष्ट्या त्याचं विवेचन आपण ऐकूयात. इथे त्यांची पत्रिका पुस्तकात मांडलेली आहे, त्यानुसार आपण विवेचन ऐकतोय. कुंभ लग्न असून लग्नेश शनी उच्चेचा चंद्रासह. हा योग शांत स्वभाव, चांगली बुद्धिमत्ता, लोकात मिळून मिसळून वागण्याची वृत्ती, अनियमित गोष्टी करण्याकडे कल, मायाळूपणा, स्वतः त्रास सहन करून परोपकार करण्याची प्रवृत्ती, आपलं खरं मत प्रदर्शित करण्याचा प्रांजळपणा, लाजाळूपणा, गूढ विद्येची आवड इत्यादी गुण दर्शवतो. शरीर बांधा उंच आणि निमगोरा वर्णन हे विशेषही याचेच निदर्शक आहेत. शततारका नक्षत्री कुंभराशी खालील गुण दर्शवते. मजबूत बांधा, दीर्घायुष्य, निरोगी प्रकृती, मितभाषणीपणा, स्वकीयांसाठी परोपकारासाठी तळमळ, कौटुंबिक सौख्य अल्प प्रमाणात उपभोगणं, वातुळ प्रकृती, धनवंतपणा, सुस्वभाव, आध्यात्मिक मार्गाचा अवलंब करणं, प्रवासाची आवड, वय वर्ष 37 नंतर लोकात प्रसिद्धी लाभणे. शततारका नक्षत्री फलसाधारण लोकात म्हणजे जनतेत मिसळणं, लोकमान्यता, शत्रूंचा पराभव करणं, बुद्धिमत्ता, साहसीपणा, निर्लोभीपणा, प्रवासाची आवड, स्पष्ट वक्तेपणा, परंपरा असणं, शारीरिक कष्ट घेणं, यशस्विता, लोकोत्तर ज्ञानसंपदा इत्यादी इत्यादी इत्यादी. या दृष्टीने श्री हरिकाकांची कुंभ राशी लक्षणीय आहे. स्थानातील राहू विरक्त अवस्था निर्माण करणार आहे. प्रत्यक्ष सांसारिक जबाबदारी न स्वीकारता विरक्तावस्थेत आयुष्यक्रमणा करणं, साधी राहणी म्हणजे खाणं पिणं वगैरे, पूर्ववयात कष्ट पडणे, गाण्याची भजनाची आवड राहणे इत्यादी फलं हा योग दर्शवतो. धनेश पंचमात आहे. हा नामकरण वगैरेत काल व्यतीत करतो. मंगळ तृतीयातील भावंडांपासून अलिप्त ठेवतो. पंचमातील गुरु वक्री, शिक्षण मध्यम, पूर्ण शिक्षण नाही, संगती चांगली, वासना उत्तम राहील, पुत्रवत जनतेशी वागणं झालं, कुळस्वामी, दृष्टांत आणि प्रेरणा यांचा लाभ होणं, संतान सौख्य अल्प प्रमाणात इत्यादी फलं संभवतात. सप्तमेश दशमात मागे शनी, शुक्र अस्तंगत, त्यामुळे सांसारिक सौख्य साधारण आणि पारमार्थिक गती उत्तम. वयवर्ष 45पासून मनाचा ओढा भक्तिमार्गाकडे वळलेला असावा. स्वत्व म्हणजे मीपणा कमी होऊन 48वे वर्ष उत्तम गेलेलं असावं. अष्टमेत बुध शनीजवळ अष्टमात बलहीन केतू, उतार वयात वातुळपणा येणं, शरीर स्वास्थ्य बिघडणं, उष्णतेपासून पीडा होणं, काळ त्रासाचा जाणं इत्यादी फलं दर्शवतो. दशमातील ग्रह सूर्य शुक्र यामुळे उद्योगधंदात यश, पण प्रत्यक्ष त्यात पडतील असंही नाही. शेती वगैरेंपासून यश,
धनप्राप्ती दिसते. शनी बुध योग, आकस्मिक स्थित्यंतर, गूढबुद्धी यश, देवतेपासून अनुग्रह, प्रवास कष्ट इत्यादी गोष्टी अनुभवायला देतो. पूर्वकाल वृत्त नासिक, नंतर आस्तिक होणं, गुरुदृष्टी असल्यामुळे यश, संत समागम, यात्रा, बुद्धी स्थिर होणं इत्यादी फलं मिळतात. चालू वर्ष 79, वय वर्ष 75 शारीरिक त्रास, मानसिक ताण, सुखस्थानामध्ये अडचणी इत्यादी फलं दिसतात. वय वर्ष 81 ग्रहकाळ चांगला, 80व्या वर्षी शारीरिकदृष्ट्या तापदायक संभवतं. महत्त्वाचे ग्रह उदित गोलार्धात, यशस्वी वयाचे 40 नंतर जीवनात स्थित्यंतर दर्शवतं. कुंडलीतील काही महत्त्वाचे योग आपण ऐकूयात. पंचमात गुरु, शनी, चंद्र, त्रिकोण. गुरुपदी असणं, अध्यात्म निपुणता, दिगंत कीर्ती, नाव मागे ठेवणं, संपत्तीचा उपयोग देशकार्यासाठी करणं, लोकात जागृती निर्माण करणं, महाभाग्यवान, स्वतंत्र पंथ निर्माण करणं ही या योगाची फलं आहेत. 2. शनी, चंद्र, नवपंचक. स्थिर विचार, दीर्घयोगीपणा, शांत स्वभाव, यशस्वीता, पूर्वकाल अनिष्ट, नाव आणि यश चिरंतन राहणं ही या योगाची फलं आहेत. 3. लग्नी स्थिर, राशीचा पूर्ण चंद्र, शुद्ध सप्तमी असल्यामुळे स्वभावाने ममताळू, सुस्वभावी, सत्यमार्गाने जाणं, भांडण तंटा न करणं, प्रवासी, ज्ञानी, सात्विक, लोकमान्य हे गुण प्रत्ययास येतात. 4. सूर्यचंद्र केंद्रयोग, राजयोगी, कार्यात यश, परंपरेचा अभिमान, लोकोत्तर चरित्र, विद्वत्ता, लोकात वावरणं, विद्वानांची प्रशंसा लाभणं इत्यादी फलं प्रत्ययास येतात. 5. कुंभ लग्नी, मंगळ शुक्र राजयोग करतात. दशमात शुक्र आणि तृतीयात मंगळ स्वस्थानाचा चंद्रराशी दोन्हीही ग्रह शुभयोग करीत असलेल्या कार्यात वैभव आणि यश मिळवून सुखप्राप्ती होईल. नारायण एस द्रविड, ज्योतिषाचार्य, दिनांक 24 एप्रिल 1916 रोजी हरिकाकांची कुंडली द्रविड यांनी पाहिली. 21व्या शतकाच्या प्रारंभीच हरिकाका पुन्हा प्रकटणार, देहधारण करणार, अवतार घेणार हे निश्चित आणि तो अवतार पुन्हा दक्षिणेकडेच आहे. जीवनमात्रांसाठी काकांचं अंतःकरण अतिशय हळूवार असल्यामुळे त्यांच्या कल्याणासाठी त्यांना यावंच लागणार आहे. सृष्टी जावो अथवा राहो, त्यांचं हे जनकल्याणाचं कार्य मात्र चालूच राहणार आहे. पुढील अवतारातील काकांचं कार्य विश्वात्मक पातळीवरचं असेल. ते विश्वसंदेश देतील. त्यांच्या तत्त्वज्ञानाचा प्रसार संपूर्ण विश्वभर होईल. आत्ताच्या अवतारात काकांना लवकर कोणी ओळखलं नाही, परंतु पुढील अवतारात ते त्या काळाची गरज म्हणून लवकर प्रकट होतील. जीवनमात्रांचा उद्धार हे त्यांच्या अवतार कार्याचं प्रमुख सूत्र असेल. माझ्या भविष्यावर पूर्ण विश्वास आहे. रत्नाकर रामराव नरगुंदकर, गोंधळी गल्ली, बेळगाव. या साक्षात्कारी पुरुषांनी स्वतःचे सद्गुरू परमपूज्य गजानन महाराज अक्कलकोट यांच्या आग्रहाच्या सांगण्यावरून आपल्या पारमार्थिक जीवनाविषयी सद्गुरूंची देणगी हा ग्रंथ लिहिला आहे. त्यात पृष्ठ क्रमांक 37 परमपूज्य हरिकाकांच्या संबंधीचा उल्लेख पुढीलप्रमाणे केलेला आहे. तत्पूर्वी मी 2दा बेळगावजवळील एक सत्पुरुष श्री हरिकाका गोसावी यांना घरी बोलावून आणलं होतं. नानांना आयकराचा फारच त्रास झाला होता. त्यासंबंधी त्यांना मी एक प्रश्न विचारला, परंतु सकृतदर्शिनी त्यांची गोष्ट कोणालाही पटण्यासारखी नव्हती. परंतु अखेर त्यांचं म्हणणं अक्षरशः खरं ठरलं. त्यांना मी लगेचच त्याप्रमाणे पत्र लिहिलं. त्यानंतर मी त्यांना बेळगावला आल्यावेळी भेटण्यास गेलो. ते फार गडबडीत असल्यामुळे शक्य झालं नाही. 1965च्या सुमारास ते बेळगावला आल्याचं समजल्यावरून त्यांना मी जाऊन नमस्कार केला. ते मला म्हणाले, काय पाहिजे ते सांग आणि माग. मी सांगितलं, माझ्या परमसद्गुरूंच्या कृपेने मला सर्व प्रकारचं ऐश्वर प्राप्त झालेलं आहे. तुमच्या सामर्थ्याच्या जोरावर त्रैलोक्याचं साम्राज्य देणार असाल तरीही नको आहे. त्यावर ते म्हणाले, मग का आलास? मी म्हणालो, नमस्कार करण्याकरता. इतर मंडळी बसली होती. त्या सर्वांच्याकडे हात दाखवून ते मला म्हणाले, ही इथे जी मंडळी बसली आहेत ना, ती सगळी मेंढरं आहेत. त्यांनी मला दोन्ही हातांनी खूप फळफळावळ प्रसाद म्हणून दिला. मी जिन्यावरून परत खाली आलो. मुख्य दरवाजापाशी येताच एक इसम आला आणि म्हणाला, तुम्हाला बोलवलं आहे. मी पुन्हा वर गेलो. त्यांनी पुन्हा मला भरपूर प्रसाद दिला. डोक्यावर हात ठेवला
आणि खाली जेवण तयार आहे, आमचा प्रसाद म्हणजे जेवण करून जा म्हणून सांगितलं. मी त्याप्रमाणे जेवण केलं. महाराष्ट्र ही धारकऱ्यांची आणि वारकऱ्यांची भूमी आहे. या मराठी मातीच्या कुशीत असंख्य सुपुत्र जन्माला आले. त्यांनी पराक्रमाच्या गाथा लिहिल्या. या भूमीला परंपरा मिळवून दिली. ही परंपरा पौरुषाची आहे, जीवन धर्माची आहे. हतो वा प्राप्यसे स्वर्गम जित्वा वा भोक्षसे महिम. या गीतावचनानुसार रणभूमीवर समशेरीचं तांडव दाखवणारे वीरगाजी आणि धाव पाव करी साह्य तूच माझा माय बाप. तुझं वीण प्रार्थू कोणा नाही आसरा नारायणा. अशी मंदिरात विठ्ठलाच्या मूर्तीपुढे आळवणी करणारे तुकोबा हे दोघंही या परंपरेचे शिल्पकारच आहेत. जिथे पराक्रम आला तिथे सत्कार हा आलाच. जिथे संतपण आलं तिथे त्याची पूजाही आलीच. महात्मे देशाला महान बनवतात आणि महात्म्यांच्या गौरव करण्याची कृतज्ञता बुद्धी देशाला सुसंस्कृत बनवते. गंगेचं पाणी काठच्या भूमिकेला सस्य श्यामल बनवते, पण त्याच काठावर उमललेली 4 फुलं तोडून त्या गंगाजळाला अर्पण करून हात जोडल्यामुळे मनुष्याची संस्कृती घडते. साप्ताहिक रविकिरणचा प्रस्तुत परमपूज्य सद्गुरू श्री हरिकाका गोसावी गौरव विशेषांक हा अशाच प्रकारचा एक विनम्र प्रयत्न आहे. यमकनमर्डीचे श्री हरिकाका हे एक थोर संत, महान सिद्ध पुरुष. बेळगाव जिल्ह्यातील यमकनमर्डी या छोट्याशा गावी श्री हरिकाकांचं वास्तव्य असलं तरी म्हैसूर आणि महाराष्ट्र राज्यातील असंख्य गावी त्यांच्या नामलौकिकाचा सुगंध दरवळत आहे. श्री हरिकाका ही व्यक्ती नाही, ती एक शक्ती आहे. कारण असंख्य व्यक्तींच्या मनी मानसी भक्तीचा नंदादीप पेटवून त्यांना जीवन जगण्याचं सामर्थ्य दिलेलं आहे. समाजाच्या कोंदणात संत सज्जनांच्या रत्नाचं तेज खुलून दिसतं. महासागरातल्या पथिकाला अंधारातून वाट दाखवण्यासाठी उभ्या असलेल्या दीपस्तंभाला सागराच्या पाण्याचीच परिस्थिती लाभलेली असते. सागरात उठणाऱ्या आणि फुटणाऱ्या लाटा त्या दीपस्तंभाच्या अंगावरही खळाळत असतात. श्री हरिकाकांसारख्या संतांच्या जीवनकार्याची सांगड अशीच समाज जीवनाशी बसलेली असते. श्री हरिकाकांसंबंधी लिहायला बसल्यावर सुरुवातीलाच महाराष्ट्र संत परंपरा आणि मराठी भूमीचं महात्म्य आठवलं ते याचमुळे असावं. श्री हरिकाकांनी असंख्य जीवनात श्रद्धेची फुलं फुलवली आहेत आणि भक्तीच्या फुलवातीही पेटवल्यात. श्री हरिकाकांनी असंख्य संसारिकांना तापत्रयातून सोडवलं आहे आणि साधकांना परमार्थाची वाट दाखवली आहे. श्री हरिकाकांनी जलकल्याणाला निस्वार्थाची जोड दिली आणि निस्वार्थाला नैतिक अधिष्ठान दिले. यमकनमर्डीच्या या महाभागवताचा आणि आमच्या साप्ताहिक रविकिरणचा ऋणानुबंध तसा जुना म्हणजे त्यांच्या जन्मापासूनच आहे. हरिकाकांच्या आशीर्वादानेच या पत्राचा जन्म झाला आणि गेल्या 3 वर्षात पत्रव्यवसायाच्या बिकट वाटेवरील टक्के टोणपेन सहन करण्याची आणि पुढील वाटचालीसाठी तयार राहण्याची जी आम्हाला उभारी मिळाली तीही हरिकाकांच्या आशीर्वादाने आणि प्रेरणेनेच. प्रस्तुतचा विशेषांक म्हणजे श्री हरिकाकांची आम्ही बांधलेली शब्दपूजाच आहे. या विशेषांकाचा संकल्प ज्यावेळी आम्ही सोडला त्यावेळी श्री हरिकाकांसंबंधी शक्य ती अद्ययावत चरित्रात्मक माहिती एकत्र करण्याचा आमचा विचार होता. पण चंदनाच्या फुलांप्रमाणे ही माहिती दुर्मिळ वाटायला लागली. हरिकाकांच्या कुटुंबियांजवळ अशी चरित्रात्मक माहिती लिहून ठेवलेली नव्हती. स्वतः हरिकाका कमालीचे प्रसिद्ध परांगमुख असल्यामुळे त्यांच्या तोंडून काही माहिती मिळवावी, लिहून काढावी आणि प्रसिद्ध करावी हेही शक्य नव्हतं. शेवटी एकच मार्ग म्हणजे जिथून माहिती मिळवायची शक्यता असेल तिथून ती मिळवण्याचा प्रयत्न करायचा. मधुसंचय करण्याची भ्रमरवृत्ती अंगी बाणवूनच. हरिकाकांचे हजारो भक्त, अनेक गावांचे निवासी, जवळच्या लांबच्या, ज्यावेळी या अंकाच्या प्रसिद्धीची योजना आम्ही जाहीर केली त्यावेळी अनेकांच्याकडून आम्हाला पत्र आली. याचे फार मोठ्या प्रमाणात स्वागत झालं. अनेकांनी आपले अनुभवही आम्हाला लिहून कळवले. काहींनी प्रत्यक्ष येऊन सांगितले. कोणाला कोर्ट कामात यश, कोणाला अपत्यप्राप्ती, कोणाला परीक्षेत यश, कोणाला बरकत तर कोणाला व्यापारात अनुभव. अनेकविध जरी असले तरी श्रीहरिकाकांच्या अंगी वसत असलेल्या एकाच दिव्य शक्तीचे ते निदर्शक असल्यामुळे त्यातून काकांची माहिती, चरित्रात्मक माहिती मिळणं शक्य नव्हतं.
सध्या पुण्यामध्ये वास्तव्य करीत असलेले एक माजी मामलेदार आणि श्री हरिकाकांचे भक्त यांच्याकडून अशी काही माहिती आम्हाला मिळाली, पण त्यातूनही काकांच्या बालपणापासून चरित्राची सलग माहिती मिळालीच नाही. या अंकाचं एक वैशिष्ट्य म्हणजे श्री हरिकाकांची जन्मकुंडली आणि त्या कुंडलीचे कोल्हापूरचे प्रसिद्ध आणि व्यासंगी ज्योतिर्विद श्री राजाराम शास्त्री पाठक यांनी केलेलं विवरण. श्री हरिकाकांचे कुटुंबीय नागेशराव यांनी आम्हाला काकांची जन्मकुंडली दिली. हरिकाकांनी आपली कुंडली प्रस्तुत अंकात छापण्यासही आम्हाला अनुमती दिली. त्यानंतर आम्ही ती कुंडली घेऊन पाठकशास्त्री यांच्याकडे गेलो आणि तो कुंडलीचा कागद त्यांच्या हाती दिला. त्या कुंडलीवर हरिकाकांचं नाव आम्ही मुद्दामच लिहिलं नव्हतं. श्री पाठकशास्त्री यांनी ती कुंडली पाहिली आणि उद्गारले, ही कोणीतरी असामान्य दर्जाच्या व्यक्तीची कुंडली आहे. त्यानंतर आम्ही त्यांना हरिकाकांचं नाव सांगितलं आणि रवी किरणच्या वाचकांसाठी त्या कुंडलीचं ज्योतिषशास्त्रदृष्ट्या सविस्तर विवरण करण्याची विनंती केली. शास्त्रीबुवांनी आनंदाने ते मान्य केलं. या अंकातील हरिकाकांच्या कुंडलीचं वर्णन जिज्ञासूंना आणि ज्योतिषशास्त्राच्या अभ्यासकांना उद्बोधक वाटेल यात शंका नाही. प्रस्तुत अंकात हरिकाकांच्या संबंधी चरित्रात्मक माहिती पूर्ण स्वरूपात येऊ शकली नाही याची आम्हाला जाणीव आहे. उपलब्ध झालेल्या माहितीच्या आधारावर अधिक माहिती आणि पुढील माहिती मिळवण्याचा प्रयत्न मात्र झाला पाहिजे. आधी म्हटल्याप्रमाणे रवी किरणचा हा परमपूज्य श्री सद्गुरू श्री हरिकाका गौरव विशेषांक म्हणजे हरिकाकांची आम्ही बांधलेली शब्दपूजाच आहे. ही शब्दफुलं काकांच्या चरणी अर्पण करताना आम्ही त्या जगतपित्याजवळ अशी प्रार्थना करतो की, हे परमेश्वरा, आमच्यासारख्या असंख्य सामान्य संसारिकांच्या बोटाला धरून भक्तीच्या बिकट मार्गावरून अज्ञानापासून ज्ञानाकडे आणि अंधारातून प्रकाशाकडे नेणाऱ्या आमच्या श्री हरिकाकांना लोकजीवनात धर्मभावनेचं संगोपन करण्याचं तुझंच कार्य पार पाडण्यासाठी उदंड आणि आयुरारोग्य दे. आलेख विलास साळोखे यांनी पाठवलेला आहे. आता आपण ऐकूयात हरिकाकांचा जीवनपट. जन्म मार्गशीर्ष शुद्ध सप्तमी शके 1816 इसवी सन 1894. जन्मस्थळ जरळी तालुका गडहिंग्लज जिल्हा कोल्हापूर. माता पिता रखुमाबाई आणि श्री निवास गोपाळ भट्ट जोशी. भाऊ आणि बहिणी चिंतोपंत विष्णुपंत गोपाळराव. धोंडूबाई अंबाबाई वयाच्या 11व्या महिन्यातच पितृवियोग. वेदाध्ययन कागलला बाळंभटजी सावर्डेकर यांच्या घरी राहून केलं. कोल्हापूरला सीताराम भट कळदीकर यांच्याकडे माधुकरी मागून झालं. इचलकरंजीला दिनकर भटजी ताम्हणकर यांच्याकडे 1 वर्ष राहून केलं. नरसिंहवाडीला टेंबेस्वामींचं शंकर भाष्य त्यांच्याजवळ बसून ऐकलं. वास्तव्य औरवाड दीक्षितांच्याकडे अध्ययन. बेळगावला अध्ययन. शंकर भटजी यांच्याकडे अध्ययन. मंत्रसंहिता, पंचसूक्त, पवमान आदी. 1909च्या अखेरला बेळगावला लष्करात सत्यनारायणची महापूजा करून काकांचं जरळीला आगमन. विवाह कुरणीचे कल्लोपंत कुलकर्णी यांची सुकन्या भागीरथी सौ अन्नपूर्णा हिच्याबरोबर दुंडगे मुक्कामी विवाह. संस्कृत पाठशाळेत प्रवेश. विवाहानंतर लगेचच मिरजेला येऊन प्रभाकर शास्त्री गाडगी यांच्याकडे 2-3 वर्ष संस्कृतचं अध्ययन. 1914मध्ये मिरजेहून जरळीला पुनश्च आगमन. 1915ला आळते येथील कुलदैवताचं रामलिंगाचं दर्शन. द्वितीय विवाह 1931 साली पत्नीच्या हट्टास्तव द्वितीय विवाह दुंडगे गावी विष्णुपंत कुलकर्णी यांची कन्या लक्ष्मीशी. 1916 यमकन मरडीचे दत्तो नरसिंह गोसावी यांचे दत्तक पुत्र गोसावी मठात आगमन. 1920 यमकन मरडीला मराठी शाळा काढली. 1942 चले जाव चळवळीत सहभाग. माझी जमीन या नाटकाला उपस्थित राहून गावकऱ्यांना प्रोत्साहन दिलं. 1955-56मध्ये झालेल्या गोकुळाष्टमी उत्सवात 2 अपंग मुलांवर मुक्या आणि बहिऱ्या मंत्रप्रयोगाद्वारे बोलायला आणि ऐकायला लावून वाणी श्रवणदान. सुप्रसिद्ध सिनेनट चंद्रकांत मांढरे यांची भेट. 20 ऑक्टोबर 1958ला बाबा गजबरांची भेट. 19 मार्च 1961 डॉक्टर दीनानाथ सोनार यांनी काकांच्या पोटाची शस्त्रक्रिया केली.
1971 आजऱ्याच्या सर्कल ऑफिसरला गोरगरिबांचे पैसे घेऊन काम करण्याला पायबंद. 1977 श्रीकृष्ण सरस्वती यांचे पट्टशिष्य नामदेव महाराज यांची भेट, परस्परांचं प्रेमालिंगन, हरिकाकांची आणि बेळगावचे काणे महाराजांची भेट, हत्तरगीच्या दत्त मंदिराचा जीर्णोद्धार, बांद्याचे यमतेश्वर मंदिर, बेळगावचं विठ्ठल रुक्माई मंदिर, शिरपेवाडीच्या दत्तपादुका मंदिर, हिरलग्याच्या दत्तपादुका स्थानाचा कायापालट, देवदेवता यांची मंदिरं, उत्सव. नादवड्याला म्हणजे खेडेगावी 11 फेब्रुवारी 1987 सौ लक्ष्मीकाकी अनंतात विलीन, विठ्ठल मंदिर स्थापना, शिवमंदिराचा जीर्णोद्धार, केदारलिंग ज्योतिबा यात्रेतील बकराबळीची प्रथा बंद करून उत्सव सुरू करण्यास क्रांती, आदी लोककल्याणार्थ कार्य आयुष्यभर करून 21 डिसेंबर 1990 रोजी चिरसमाधी. सौ कुमुद दिगंबर गोसावी यांनी हा लेख लिहिलेला आहे. हरिकाकांच्या चरित्रातल्या विशेष नोंदी आपण ऐकूया. 1902 जन्मगाव जरळीला हरिकाकांचा व्रतबंध म्हणजेच मुंज. 1904 कोल्हापूर जिल्ह्यातील युसुफ मामलेदार यांना काकांच्या भविष्यवाणीचा प्रत्यय आला. तुझी जमीन तुला दिली जाईल, जा असं सांगितल्यावर त्याच्या बाजूने निकाल लागला. 1909 बेळगावला लष्करात काकांनी सत्यनारायणची पूजा केली. 1915 आळते येथील कुलदैवताचं रामलिंगाचं दर्शन. 1920 घरातच स्थापन केलेल्या मराठी शाळेत मराठीबरोबर मोडी लिपीही शिकवायला प्रारंभ. 1934 शिक्षणाधिकारी राव बहादूर लठ्ठे यांना, ज्यांनी हरिकाकांना इयत्ता 4थी बोर्डाच्या परीक्षेत प्रवेश नाकारला होता, स्वतःच्या 300 विद्यार्थ्यांना 7वी बोर्डाच्या परीक्षेसाठी अनुमती द्यायला लावली. 1937 सांगलीत मास्टर दीनानाथ मंगेशकर यांच्या निवासस्थानी वास्तव्य, त्यांची नाटकं पाहणं, चर्चा, यातून मैत्री. 1942 महात्मा गांधींच्या चलेजा स्वातंत्र्य चळवळीत सहभाग. 1955 ओम नमः शिवाय या मंत्राच्या आधारे एका मुक्या मुलाला बोलतं करणं, बहिऱ्या मुलीला ऐकू येणं यासाठी केलेल्या प्रयत्नात यश. 1957 विख्यात चित्रपट अभिनेते चंद्रकांत मांढरे यांची भेट. 1968-69 GA सर्कसचे मुस्लिम मालक यांची कन्या आणि सर्कसचे व्यवस्थापक कटी सुंदरम मद्रासी यांच्या प्रेमविवाहासाठी मालकाची समजूत काढून संमती मिळवण्यात यश. 1977 वरळीला हरिकाकांच्या हस्ते मारुती मंदिराची किंवा मारुती मूर्तीची प्राणप्रतिष्ठा. बेळगावला सुप्रसिद्ध काणे महाराज आणि हरिकाका यांची विशेष लक्षणीय भेट. 1980 पैठणला एकनाथ महाराजांच्या देववाड्यात नाथवंशस्थ मधुकरबुवा गोसावी यांना कृपाप्रसाद. बेळगावला जवळेकर यांच्याकडून स्वखर्चाने ज्ञानेश्वरी प्रकाशन सोहळा. 1984 संत एकनाथ महाराजांच्या समाधीस्थानी शूलभंजन पर्वतावर दहीहंडी, गोपाळकाल्याचा उत्सव स्वतःच्या उपस्थितीत सुरू केला. 1989 हत्तरगीला हरिमंदिरात अन्नछत्र सुरू झालं. 1990 कोल्हापूरला वयाच्या 97व्या वर्षी 1904 शाळेत पाठ केलेली कविता ऋतूत ऋतू फुलला मुखपाठ तालासुरात म्हणून दाखवली. 21 डिसेंबर 1990 कोल्हापुरात महानिर्वाण आणि भव्य अंत्ययात्रा पंचगंगेकाठी. 1991 पैठणला गोदेच्या पात्रात अस्थिविसर्जन एकनाथदादा डॉक्टर DY पाटील यांच्या हातून. 1984 साली हरिकाकांनी ज्या ठिकाणी माध्यान्हकाळी सूर्याला अर्घ्य दिलेल्या जागी 1991 अस्थिविसर्जन. 22 फेब्रुवारी 1991 फाल्गुन शुद्ध अष्टमी रोजी हिरलग्याला दत्तकट्ट्यानजीक हरिकाकांच्या इच्छेनुसार आनंद समाधी. प्रतिवर्षी हा दिवस समाधी दिन म्हणून साजरा होतो. 1993 गोकुळ अष्टमी उत्सवात हरिमंदिरात होमिओपॅथी रुग्णालयाचं उद्घाटन. 1995-96 आणि 96-97 हरिमंदिरात डॉक्टर DY पाटील यांच्या वतीने रोज लघुरुद्राभिषेक सुरू. आपण आता त्यांचं जीवनसूत्र बघूयात. परमपूज्य काकांनी लेखन फारसं कधी केलंच नाही, भाषणंच देखील केली नाही आहेत, दिली नाही आहेत. भाविकांच्या बरोबरचं बोलणं, त्यांना केलेलं मार्गदर्शन यातूनच काकांनी जीवनाची सूत्र सांगितलीत आणि त्यातूनच वेचलेले हे अमृतकड आपण ऐकूयात.
आपण लहान होण्याची धडपड करावी. लहान होणं म्हणजेच मोठं होणं. हरिकाका असं नेहमी अनेक प्रसंगी लहान मुलांसारखे निरागसच हसायचे, नितळ बोलायचे, नेहमीचं निर्मळ वागायचेच. सगळ्या तत्त्वज्ञानाचं सार हे भक्ती आहे असंही सांगायचे. भक्तीत कठोर सत्यही मधुर वाणीने सांगावं म्हणजे ते हृदयाला भिडतं. शीलवंत माणूसच परमार्थाची उंची गाठू शकतो. शीलवंतांचं तेज काही आगळंच असतं. अंतरंग शक्तीचा साक्षात्कार म्हणजेच धर्म. तो पाळल्यास सुखानुभव येतो. सारंगीचे स्वर बुलबुलाच्या माधुर्याची बरोबरी करू शकत नाहीत. त्याप्रमाणे गीता आहे, तू जगावर एवढी निरपेक्ष प्रीती कर की जग तुझ्यावर सहस्त्र हातांनी प्रेम करील. तेच तुझं खरं वैभव ठरेल. मी एक विचित्र प्राणी आहे. कसा? मी जन्मास येणं एक, संप्रदाय एक, वचन एक आणि अनभिज्ञ एक असा एक विचित्र प्राणी आहे. आपल्याजवळ जे जे उत्तम आहे ते ते अत्यंत स्नेहभावाने दुसऱ्यांना अर्पण करण्यातच खरं सुख आहे. ज्याच्या त्याच्या कर्मानुसार ज्याला त्याला कृपाप्रसाद मिळायलाच हवा. व्यसन हा दुःखावर उपचार नसून दुःखाला पुरस्कार आहे. अभ्यास न करता नापास होणाऱ्यांसाठी माझा मंत्र नाही. आपली श्रद्धा अभेदच हवी. श्रद्धेचं स्थान हल्लं की मग माणसाला विपरीत अनुभव येतात. नंदादीप अखंड तेवत राहायला हवा. माणूस एखाद्या संकटात सापडला की भीतीपोटी सद्वर्तनापासून अधिकाधिक ढळत जातो आणि त्यामुळेच त्याचा अधःपात होतो. पैसा खाणं, पैसा देणं हे भक्तीत उणं ठरतं. तुमचं काम ही तुमची लॉटरीच आहे. माझा हरी देईना खाटल्यावरी. एखादी शस्त्रक्रिया करताना डॉक्टर जसा त्या ऑपरेशन थिएटरमध्ये लपून असतो तसा ईश्वर भक्तांच्या हृदयात लपून असतो. जगातल्या सर्व शस्त्रक्रिया करतो. दिवसा प्रखर सूर्यप्रकाशामुळे जशा चांदण्या दिसत नाहीत तसा मानवी मनात मायेच्या अहंकाराचा झगमगाट असल्यामुळे माणसाच्या साध्या डोळ्यांना परमेश्वर दिसत नाही. स्वतःला ओळखलं तर आपल्या चुका आपल्याला कळतात आणि मग पुढे त्या चुका कमी होतात. अविद्येचे, अहंतेचं, अज्ञानाचं आपल्या डोळ्यावरील पटल दूर केलं की आपल्याला स्वच्छ दिसेल. कोणतंही काम नेटकं, देखणं आणि मन लावून करण्याची सवय जडली की परमार्थातही ती शिस्त कामी येते. लोकांना पोटाची जशी भूक तशी आत्मोन्नतीची भूक प्रत्येकाला लागायला हवी. मोठं होण्यापेक्षा चांगलं होणं महत्त्वाचं आहे तसं सांगण्याची सत्यप्रियता, कुणाशीही बोलताना निर्भयता, सर्वांची समभावाची एकरूपता, अध्यात्मविषयाची उत्कटता हवी. प्रसंग कोणताही असू द्या, प्रापंचिक किंवा पारमार्थिक माणसाने अत्यंत कौशल्याने, धीराने त्याला सामोरं जायला हवं. कारण तीच माणसाची कसोटी असते. तिथे कच खाल्ली की सगळं संपलं. माणसांनी आत्मिक सामर्थ्यावर, स्वप्रयत्नांवर, सत्कर्मावर अधिक भर दिला पाहिजे. गुरुपरंपरा असू दे किंवा भक्ती परंपरा असू देत, अशा कोणत्याही पारंपरिक चौकटीत न अडकता मुक्त जीवनातील सहजानंद सहज भक्तिमार्गाने लोकांनी मिळवावा. माणसाची साधना जशी एकाच जन्माची नसून ती पूर्वसंचिताने सुरू झालेली असते, तशीच गुरुकृपाही पूर्वपुण्याने जन्मासोबतच आलेली असते. तणावरहित जगायला शिकण्यासाठी नाम, संगीत अशा भक्ती माध्यमातून आनंद लुटून आयुष्याचं सोनं करावं. ज्याच्या कीर्तीला कधीही कलंक लागलेला नाही तो चिरंजीव. दार खिडक्या उघडतात, त्यातून सूर्यप्रकाश जसा आपोआप घरात येतो तशी भक्तांनी मनाची कवाडं उघडण्याचा प्रयत्न करावा. जसा भाव तसा अनुभव. शास्त्रशुद्ध पुरुषार्थांना लाभणारं समाधान परमार्थतही कामी येतं. प्रयत्नाने साधलेला पुरुषार्थ देवाहूनही श्रेष्ठ दर्जाचा मानला जातो. स्वतःची भरकटणारी बुद्धी गुरुसहाय्याने नित्य नामस्मरणाने ताब्यात ठेवणं, स्वतःची बुद्धी शास्त्र शिक्षणाकडे, शास्त्रशुद्ध विचारांच्याकडे वळवणं, स्वतःच्या इंद्रियांना स्वप्रयत्नांकडे झुकवणं आणि पुरुषार्थ प्रयत्नांची शिकस्त करण्यासाठी चेतना देण्याचं कार्य करावं. प्रत्येक माणसात त्याची आत्मिक शक्ती असते. ती फक्त जागवायची असते. मग आपली कामं आपणच करण्याचं समाधानही लाभतं. माणूस जोवर अहंकाराच्या कोळीकाष्ठातून बाहेर येत नाही तोवर त्याला आपल्या जिभेला लगाम घालणंही अवघड असतं. जीवनात कोणीही आपल्या गरजेची खिरापत वाटत नाही, तर आपली वाट आपल्याला धांडोळावी लागते, कमवावी लागते. संघर्षाने एक वेळ राज्य जिंकता येईल,
परंतु हरिप्रसाद मिळवता येईलच अशी मात्र ग्वाही देता येत नाही. सद्गुरू कृपेची सावली लाभली तरच हा भवसागर तरून जाण्याची विवेकबुद्धी जागृत राहते. श्रद्धा, भक्ती, विश्वास आणि निश्चय या चतुसूत्रीचं सदैव स्मरण करून परमार्थात संत सज्जनांवर, सद्गुरूंवर श्रद्धा ठेवून त्यांनी दर्शवलेल्या मार्गाने जाणं हितावह आणि कल्याणकारीच ठरतं. भगवंतांवर नितांत श्रद्धा ठेवल्याने त्या श्रद्धेनेही अनेक आजार बरे होतात. विश्वास बाळगल्याशिवाय जगात कोणतंच कार्य होऊ शकत नाही. प्रपंच आणि परमार्थ या दोहोतही हेच समान सूत्र आहे. ईश्वराचा साक्षात्कार हा दीर्घकाळ साधना करण्यावर नसून साक्षात्कारासाठी अंतःकरणाचं मार्दव आणि देवाबद्दल कळवळा लागतो. माणसाने आपली प्रत्येक शक्ती देवाकडे लावावी, म्हणजे ती कितीतरी पटीने आपली कार्यक्षमता वाढवत असते. नैतिक जीवन हा पारमार्थिक जीवनाचा, तत्त्वज्ञानाचा पायाच आहे. नीती म्हणजे परमार्थ नाही आहे, कारण नीती ही शेवटी सापेक्षच असते. साधकांनी सर्व सद्गुणांचं चिंतन करून त्या आपल्या अंगी बाणवायलाच हवेत. साधकांनी जसा सत्संग धरायला हवा तसा दुर्गुणाचाही मोह सोडायला हवा. अखंड सावधानता प्रत्येकाने प्रपंचात आणि परमार्थात बाळगली तरच समाज स्वास्थ्यही टिकतं. देव कोणताही असू देत, आपला भाव शुद्ध असेल ना, तर निर्धार पक्का असेल तरच देव पावतो. अनुभूतीने आतून होणारं परिवर्तन टिकवणारं असतं. केवळ सांगण्याने किंवा दुसऱ्यांच्या प्रेमाखातर, शब्दाखातर स्वीकारलेलं परिवर्तन नेहमीच वरवरचं ठरतं. अहंकार आणि श्रेष्ठतेच्या भावातून जो पूर्णपणे मुक्त आहे तोच खरा गुरु आहे. अनुभवांना लौकिक अर्थाने तसं महत्त्व नसलं तरी आपल्या श्रद्धेला, भक्तीला, साधनेला त्यातूनच दिशा मिळते. विज्ञानाप्रमाणे अध्यात्मही शास्त्रच आहे. अचूकपणाने अभ्यास न झाला तर अस्सल साधुत्वही अविश्वासाच्या वादळात सापडतं. भ्रष्ट होत चाललेल्या समाजाच्या संतुलनासाठी, लोकोद्धारासाठी परमेश्वराला अवतारावंच लागतं. भक्ताच्या अंतरीचा जसा भाव असेल तसा देव त्याला दिसतो, त्या रूपात दर्शन देतो. प्रत्येक संकटात भक्ताचं रक्षण करण्याचा संतांनी, सद्गुरूंनी जणू ठेकाच घेतलेला असतो. माणूस राजकारणात असू देत किंवा अध्यात्मात असू देत, त्याची वृत्ती सात्विक जर असेल ना तरच त्याला सत्संगाची अधिक ओढ लागते. सत्संगात मिळणाऱ्या समाधानात त्याची आत्मिक सात्विक वृत्ती वाढत असते. धर्मासाठी मानव नसून मानवासाठी धर्म आहेत हे माणसाला केव्हा कळणार? जीवनात सौंदर्य, शुचिता आणि समाधान निर्माण करायचं असेल तर विवेक, नीती, भक्ती यांचा सुरेल संगम नाथभक्ती संगीतातून सहज साधता येतो. ईश्वराकडे जाण्याचा जवळचा मार्ग म्हणजे संगीत. संगीत हा नाद योगाचा पाया. संगीतशास्त्रातील केवळ बंधन पाळणं म्हणजे संगीत नाही आहे. संगीताने तर अष्टभाव प्रमुदितच व्हायला हवेत. तू जीवन विणेला इतकं मोकळं सोडू नकोस की त्यातून स्वरच नीट निघणार नाहीत. तिला इतकं घट्टही धरू नकोस की ती तुटून जाईल. सुरांना स्वतःचं स्वतंत्र रूप, स्वतःचे रंग नसतात. कलावंतांना ते भरावे लागतात. संगीत हा परमेश्वराजवळ जाण्याचा एक अनुभव असतो. शास्त्रीय संगीतातून एक मानसिक जडणघडण होते. संगीत अध्यात्मालाही सौंदर्य दृष्टी देऊन जातं. प्रणव साधनेत मानसिक तणाव कमी होऊन माणसाला मानसिक, शारीरिक संतुलन प्राप्त होऊ शकतं. आजचा भाग आपण इथे संपवणार आहोत. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त.